नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी फॉर पॉलिटी या सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका राज्याच्या नव्या नामकरणाविषयी. केरळ या राज्याचं केरलम असं नामकरण करण्यासंबंधीचं जे विधेयक आहे ते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गेल्या 1-2 दिवसांमध्ये पारित करण्यात आलेलं आहे. विधेयकाचं नाव आहे केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026. केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी हे विधेयक गेल्या 1-2 दिवसांमध्ये पारित करण्यात आलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी अशी होती की केरळाच्या असेंब्लीने त्यांच्या विधानसभेने 2024 मध्ये आमचं नाव बदलून केरलम असं करावं असा ठराव पारित केला होता. आणि त्यानंतर घडामोड पुढची जी काही घडली ती म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय कॅबिनेटने त्या निर्णयाला मंजुरी दिली आणि त्यानंतर त्या संदर्भातलं जे बिल आहे ते केरळाच्या विधानसभेकडे पुन्हा रेफर करण्यात आलं, ज्याला त्यांनी युनॅनिमसली म्हणजे एकमतानं पाठिंबा दिला आणि फायनली ते जे काही विधेयक आहे ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित करण्यात आलं. सो केरलम हे त्या राज्याचं आता नवं नाव असेल. इव्हेंच्युअली त्या विधेयकांना राष्ट्रपती ॲसेंट देतीलच. सो हा केरळचा नकाशा. आणि आता आपला पी फॉर पॉलिटीचा हेतू की हे जे काही घडामोड घडली की एका राज्याचं नाव नवीन नाव जे आहे ते त्याला देण्यात आलं, हे आपल्या ट्रॅडिशनल टॉपिकमध्ये कुठे बसतं तर स्टेट्स रिऑर्गनायझेशन हा जो काही आपला टॉपिक आहे, घटक राज्यांची पुनर्रचना. मग त्यांच्या नावांमध्ये बदल, त्यांच्या सीमांमध्ये बदल, त्यांच्या क्षेत्रांमध्ये बदल किंवा एका राज्यापासून तोडून दुसरं राज्य निर्माण करणं, 2 किंवा अधिक राज्यांच्या एकत्रीकरणातनं म्हणजे त्यांना युनाईट करून तिसरं राज्य बनवणं, या सगळ्या संबंधी जे काही येतं त्याला आपण बाय अँड लार्ज स्टेट्स रिऑर्गनायझेशन राज्य पुनर्रचना असं म्हणतो. आणि कॉन्स्टिट्यूशन पार्ट 1 आर्टिकल 1 to 4 युनियन अँड इट्स टेरिटरी या भागामध्ये ते जातं. लक्षात येतं आहे. सो आपण घटना बघितली, त्याचं लोकेशन बघितलं. त्या अगोदर थोडंसं केरलम या नावाविषयी हिस्ट्री किंवा GS1चं आर्ट अँड कल्चर जे काही आहे तिथे हा मुद्दा उपयुक्त ठरू शकतो किंवा येणाऱ्या MPSC प्रिलिम्स 2027 मध्ये हे विचारलं जाऊ शकतं की काय मागणी होती केरळच्या विधानसभेची किंवा तिथल्या लोकांची की केरळ किंवा केरला हे नाव ब्रिटिशांनी दिलेलं आहे, त्याचा सोर्स इंग्लिश आहे, कॉलोनियल ओरिजिन आहे त्या नावाला आणि आम्हाला हे नको. आमची मातृभाषा असलेल्या मल्याळम या भाषेमधलं नाव, ओरिजिनल नाव जे आहे केरलम ते आम्हाला द्या. आणि त्याच्यासाठीचा जो एन्शियंट सोर्स आहे तो सम्राट अशोकाचं जे रॉक एडिक्ट सेकंड आहे 257 BCच्या सुमारासचं, तर तिथे केरलपुत्र किंवा केत्तलपुत्र जे त्यावेळेचं जे स्थानिक तिथली डायनेस्टी आहे चेर, त्यांच्या संदर्भात त्या रॉक एडिक्टमध्ये जो उल्लेख आहे म्हणजे चोलांविषयी उल्लेख आहे, पांड्यांविषयी उल्लेख आहे, चेरांविषयी उल्लेख आहे, तर त्या अशोकाच्या रॉक एडिक्टमध्ये सुद्धा केरलम नाव आम्हाला दिसतं. अशा प्रकारचं एक एन्शियंट सोर्स जो आहे त्याच्याशी त्याला जोडता येतं. सो आता आपण आपल्या ट्रॅडिशनल मटेरियलकडे जाऊया. काय आहे ट्रॅडिशनल मटेरियल? आर्टिकल 1 ते 4 युनियन अँड इट्स टेरिटरी. त्याच्यामधलं आर्टिकल 3 जे काही आहे ते संसदेला ही सगळी पॉवर देतं. पार्लमेंट मे बाय लॉ, संसद कायदा करून काय काय करू शकतं? फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेटिंग ऑर युनायटिंग 2 or more स्टेट. एका राज्यापासून एक वेगळा तुकडा करून तुम्ही नवीन राज्य बनवू शकता. मागे पण मी शिकवताना अनेकदा हे उदाहरण देतो. विदर्भ समजा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रापासून वेगळा करू शकाल, पण हे कोण करू शकतं तर संसद करू शकते. करायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये. इफ इट हॅपन्स तर ते करण्याची ऑथॉरिटी पार्लमेंटला आहे. 2 राज्य एकत्र जर करायची ठरली तर तसं तिसरं राज्य तुम्ही निर्माण करू शकता. संसदेला ते अधिकार आहे. इन्क्रीज एरिया, एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवायचं आहे. डिमिनिश, क्षेत्र कमी करायचं आहे. ऑल्टर बाउंड्रीज, सीमांमध्ये थोडीसं फेरबदल करायचा आहे. हे सगळं पार्लमेंट कायदा करून करू शकते. आणि प्लस आल्टर द नेम, जो काही आत्ताचा मुद्दा आहे की केरलम करणं, एखाद्या राज्याचं नाव बदलणं, हे सुद्धा संसद करू शकते कायदा करून. आणि त्या संदर्भातच मग आपण बघितलं की ते विधेयक जे काही आहे ते संसदेनं पारित केलेलं आहे दोन्ही सभागृहांनी. केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026. सो आर्टिकल 3 कम्स इन टू पिक्चर, ज्याच्यामध्ये संसदेला हे अधिकार आहेत.
प्रोव्हाइडेड दॅट अशा प्रकारचं विधेयक संसदेमध्ये आणण्याकरता राष्ट्रपतींची शिफारस प्रेसिडेन्शियल रेकमेंडेशन इज नेसेसरी. राष्ट्रपतींची शिफारस त्याकरता गरजेची असते. नंबर 1चा मुद्दा, संसदेला सगळे अधिकार आहेत. नंबर 2चा मुद्दा, अशा प्रकारचे विधेयक संसदेत आणण्याकरता राष्ट्रपतींची शिफारस गरजेची असते. नंबर 3, अशा पद्धतीने सभागृहाकडे ती शिफारस करण्याकरता राष्ट्रपतींनी त्या संबंधीचं जे काही विधेयक आहे त्याच्यामध्ये जे काही बदल प्रस्तावित आहेत त्या संदर्भात संबंधित राज्याच्या विधिमंडळाचं मत विचारलं पाहिजे, त्यांना तो मॅटर रेफर केला पाहिजे आणि त्या राज्यांनी किती कालखंडामध्ये त्यांचं मत सांगावं, तो कालखंड किंवा जे ड्युरेशन आहे ते देखील ठरवण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. त्याच्या आत त्यांनी ते दिलं की राष्ट्रपतींनी ते स्वीकारायचे की नाही किंवा त्यानुसार कार्यवाही करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींना किंवा संसदेला आहे. सो प्रेसिडेंट इज नॉट बाउंड बाय द व्ह्यू गिवन बाय द कन्सर्न्ड स्टेट लेजिस्लेचर ऑर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. केरळच्या केसमध्ये काय झालं की त्यांना रेफर केलं होतं पण त्यांचीच इच्छा असल्यामुळे त्यांनी त्याला फॉर ओपिनियन दिलं. जर आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन इमॅजिन करू की केरळच्या विधानसभेने म्हटलं असतं आम्हाला नाही बदलायचं नाव, पण संसदेची इच्छा असती की नाही आम्हाला आता केरळम करायचंच आहे, तरी संसद हे करू शकली असती का? यस. पॉलिटिकल रिझन्स तुम्ही थोडेसे बाजूला ठेवले तर टेक्निकली आणि कॉन्स्टिट्युशनली संसद हे करू शकते. लक्षात येत आहे? विदिन टाइम जरी तुम्ही ओपिनियन दिलं तरी ते ऐकणं न ऐकणं हे सर्वस्वी राष्ट्रपती किंवा संसदेचा अधिकार असतो. म्हणजेच काय, पार्लमेंट ऑफ इंडिया इज एम्पॉवर टू मेक चेंजेस और रिऑर्गनाइज द स्टेट्स. तुम्ही राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारची पुनर्रचना करू शकता, त्यांची नावं बदलू शकता, सीमा बदलू शकता, क्षेत्र बदलू शकता. सो देर इज नो गॅरंटी फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर द टेरिटोरियल कंटिन्युएशन ऑफ द स्टेट. घटक राज्यांच्या निरंतर अस्तित्वाची कोणतीही खात्री भारतीय संविधान देत नाही. ते पूर्णपणे ऑथॉरिटी पार्लमेंटला देतं. आर्टिकल 3. दॅट इज वाय आपण आपलं वर्णन काय करतो, इंडिया इज इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. भारत हे विखंडित होऊ शकणाऱ्या राज्यांचं अखंडित असं युनियन आहे. अखंड युनियन बाहेरून फुटू शकत नाही. पण घरात, जसं मी घराचं नेहमी उदाहरण देतो ना, की एक घर आहे, समजा भारताला आपण घराची उपमा दिली आणि त्या घरामध्ये समजा 4 BHK फ्लॅट आहे, 3 BHK फ्लॅट आहे, तर तुम्ही 3 BHK फोडून त्याला 4 BHK करा, 4 BHKला फोडून तुम्ही 2च BHK करा. इंटरनल तुम्ही काही करू शकता पण त्या घराला तुम्ही फोडू शकत नाही की घरच आता दुसरीकडे गेलं नाही. इंटरनल रिऑर्गनायझेशन करण्यात त्या रूम्सला कुठलाही अधिकार नाही. त्या घराचा मालक जो कोणी आहे, कुटुंब प्रमुख म्हणजे संसद, त्याच्या आतमध्ये कुठलीही मोडतोड करू शकतो. सो दिस इज आर्टिकल 3. मग आता प्रश्न उभा राहतो की अशा पद्धतीनं विधेयक जेव्हा संसदेमध्ये मांडायचं आहे तर ते विधेयक कुठल्या प्रकारचं असायला पाहिजे. प्रश्न येतो की ते घटना दुरुस्ती विधेयक असायला पाहिजे की ते ऑर्डिनरी बिल असायला पाहिजे. वेदर इट शुड बी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल और इट शुड बी अन ऑर्डिनरी बिल. वाय दिस क्वेश्चन कम्स? कारण शेड्यूल 1 भारतीय संविधानातली पहिली अनुसूची जिथे काय आहे, नेम अँड टेरिटोरियल एक्सटेंट ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. भारतातील घटक राज्य, त्यांची नावं आणि त्यांची क्षेत्रे या संबंधीची माहिती ही भारताच्या संविधानातील अनुसूची पहिली त्याच्यामध्ये दिलेली आहे. जर तुम्ही तिथं आता केरला तिथे लिहिलेलं आहे आणि त्याला आता तुम्ही केरळम असं त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये बदल करणार असाल, सो संविधानाच्या पुस्तकात तो बदल होतोय म्हणून प्रश्न निर्माण होतो की मग आता तिथे तुम्ही पार्ट 20 आर्टिकल 368ला इम्प्लिमेंट करायचं की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. कारण संविधानाच्या पुस्तकात तुम्ही बदल करत आहात. पण मी नेहमी म्हणतो की भारतीय संविधानाच्या पुस्तकामध्ये केला गेलेला प्रत्येक बदल हा घटना दुरुस्ती असतोच असे नाही. काही बदल संविधानातले त्याकरता घटना दुरुस्तीची प्रक्रिया लावावी लागत नाही. म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्पेशल मेजॉरिटी, बाय 24th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1971 प्रेसिडेंट घटना दुरुस्ती विधेयकाला असेंट देणं त्यांच्यावर कंपल्सरी असतं.
पण हे करायची गरज नाही. जरी तुम्हाला घटनेच्या पुस्तकात बदल करायचे असतील, हे सांगणारं आर्टिकल आहे आर्टिकल 4, जे सांगतं की अशा पद्धतीने आर्टिकल 3 मधले चेंजेस करण्याकरता किंवा आर्टिकल 2 मधले चेंजेस करण्याकरता तुम्हाला घटना दुरुस्ती विधेयकाची गरज नाही. यू कॅन डू दिस प्रोसिजर बाय सिंपल मेजॉरिटी आणि तुम्ही त्याला ऑर्डिनरी बिल म्हणून संसदेच्या सभागृहांमध्ये इंट्रोड्यूस करू शकता. लक्षात येतंय? सो केरलाचं केरळम होणं आणि आर्टिकल 3 आणि आर्टिकल 4 त्याला जोडून पाहणं लक्षात येते. आणि पुढचा मुद्दा जो येतो की मग आता राष्ट्रपतींकडे हे विधेयक जेव्हा त्यांच्या असेंटसाठी जातील तेव्हा कुठलं आर्टिकल पिक्चरमध्ये येतं? ते म्हणजे आर्टिकल 111 111 नुसार प्रेसिडेंट कॅन गिव्ह असेंट. ते त्याला परवानगी देतील, विथहोल्ड करतील और व्हॉट एव्हर जे काही ऑप्शन्स असतील ते आर्टिकल 111 नुसार तिथे ते वापरतील. लक्षात येतंय? इथे ते स्वतःच रेकमेंड करतात त्यामुळे ते त्याला परवानगी देणारच आहेत. सो पी फॉर पॉलिटीमध्ये केरळाचं केरळम होणं याला आपण कुठे कुठे जोडून घेतलंय? एक म्हणजे पहिला मुद्दा पार्ट 1 बरोबर आहे, युनियन अँड इट्स टेरिटरी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 1 ते 4 चा बंच तिथलं स्पेसिफिक आहे येतं आर्टिकल 3 आणि ज्याच्यामध्ये पार्लमेंट किंवा संसदेला पूर्णपणे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि 111 नुसार राष्ट्रपतींची संमती त्याच्यामध्ये येते. लक्षात येतंय? सो केरळाचं केरळम होणं, पी फॉर पॉलिटी. मी नेहमी सांगतो करंट इव्हेंटचं वाचन करताना त्याला आपल्याला स्टँडर्ड किंवा जे आपले स्टॅटिक सोर्सेस आहेत त्याच्याशी जोडून पाहता यायला हवं. पी फॉर पॉलिटीमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद.